फ्रेंड्स, आज मी एक स्टोरी घेऊन आली आहे। ती जास्त दूर लांब जायची गरज नाही, जी तुमच्या माझ्या नेहमी अवतीभोवती असणाऱ्या एका स्त्रीची स्टोरी आहे। चला तर मग बघूया स्टोरी। माझ्या स्टोरीचं नाव आहे स्त्री तुझा जन्म। आज आपण अशी एक कहाणी बघणार आहोत जी प्रत्येक स्त्रीची आहे। आज आपल्या समाजात असं बोललं जातं की स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, स्त्री पुरुष समान मानले जातं। पण असे खरंच आहे का? एक मोठा प्रश्नच आहे। स्त्री कितीही शिकली असली, कितीही मोठ्या नोकरीवर असली तरी तिला चूल आणि मूल सुटले आहे का? नेहमी स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो, कितीही लेडीज फर्स्ट म्हटलं तरी। जेव्हा मुलगी लहान असते तेव्हा आई बाबा जे बोलतात तेच करावं लागतं, कारण आई बाबा नेहमी चांगलाच विचार करतात। त्यानंतर जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा काय सगळ्यांचे बंधन असं नाही की सगळे तसे असतात, पण स्त्रीला नेहमी दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार का चालावं लागतं? तिला असे स्वतःचे अस्तित्व जगायला मिळते का? जी स्त्री घरी राहून संपूर्ण संसार सांभाळते, चार भिंतीच्या आत राहून सगळ्यांची काळजी घेते, त्या स्त्रीला कितपत महत्व मिळतं? दिवस सुरू होतात, तिची धावपळ सुरू होते। नवऱ्याला हे हवं, मुलांना ते हवं, सासू सासऱ्यांना हे आवडतं। हे सगळं बघता बघता ती स्वतःला काय आवडतं हेच विसरून जाते। 24 तास ऑन ड्युटीवरती असते, पण तरी सुद्धा ती विचारले जाते, घरात बसून तुला काय काम असतं? पण तिला हे विचारलं जात नाही की तू दिवसभर काम करून दमली असशील, काय खाल्ले तरी आहेस का? आराम कर, असे म्हणणारे क्वचितच असतात। नाही तर बऱ्याच वेळा असंही बोललं जातं, तुला काही कमी पडतंय का? 4 भांडी घासायला सुद्धा रडतेस, काय काम करते दिवसभर? आम्ही काम करून येतो, 4 पैसे कमवून घर चालवतो, तू काय करतेस? घरात बसून एवढं पण नाही करता येत का? अशा बऱ्याच गोष्टी जी घरी असते, काही कमवत नाही, तिला नेहमी बोललं जातं। असं का? ती जी दिवसभर घरात सगळ्यांसाठी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचं काम काही संपतच नाही, तरीही तिला का बोललं जातं की माणूस नाही आहे का ती? की फक्त काम करण्याची मशीन आहे? तिला मन नाही का? तिला स्वतःची आवड निवड जपण्याचा अधिकार नाही का? का ती स्वतःच्या मर्जीने काही करू शकत नाही? प्रत्येकाला आठवड्याची सुट्टी असते, पण तिला असते का? हो, सुट्टी उलट सुट्टीच्या दिवशी तिला जरा जास्तीचं काम असतं, कारण सुट्टी म्हटलं की प्रत्येकाच्या आरामाचा दिवस आणि तिचा फुल डे कामाचा दिवस। तिला कोणी सांगतं का ती आज पण आमच्या सोबत सुट्टी घे म्हणून? नाही ना। 100 मधल्या 10 घरातच असं काहीतरी होत असेल, तिला समजून घेतलं जात असेल। जेव्हा तिची मुलं मोठी होतात आणि त्यावेळी ती आपल्या मुलांना काही सांगायला जाते, तेव्हा ती बोलणं जातं की तुला काय कळतंय? अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत। स्त्रीला तिचे असे आयुष्य नाही का? तिला तिची स्वप्ने पूर्ण करण्याचा अधिकार नाही का? काही चुकीचे बोलले असेल तर माफ करा, पण ही सत्य परिस्थिती आहे। सगळ्यांची काळजी घेता घेता ती स्वतःची काळजी घ्यायची विसरून जाते। कितीही केलं तरी ती कुठे काय करते? तिच्या सुद्धा काही आकांक्षा असतील, म्हणून स्त्रीने काम स्त्रीनेच केलं पाहिजे, अशी समजूत समाजात आहे। हे बरोबर आहे का? केव्हा सगळ्यांना समजणार स्त्री म्हणजे काम करण्याचं फक्त साधन नाही आहे, तिच्या सुद्धा केव्हा तरी मनाचा विचार करा। बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण आता थांबते। पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगेन। तुम्हाला स्त्रीबद्दलचे विचार कसे वाटले हे नक्की कमेंट करून मला सांगा, आणि आजची स्टोरी कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की जरूर सांगा। थँक यू।